नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मागील व्हिडिओमध्ये आपण काही समीक्षक आणि त्यांचे समीक्षा ग्रंथ या संदर्भात माहिती पाहिली. आता आपण साहित्य प्रकारानुसार काही समीक्षा ग्रंथांची माहिती पाहूयात. ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या हा डॉक्टर आनंद यादव यांचा ग्रंथ आहे. ग्रामीण साहित्य आणि वास्तव आनंद यादव. ग्रामीण साहित्य बोध आणि बोध नागनाथ कोतापल्ले. मराठी ग्रामीण कादंबरी रवींद्र ठाकूर. ग्रामीण साहित्य एक चिंतन ता भोसले. ग्रामीण कथा स्वरूप व विकास वासुदेव मुलाटे. ग्रामीण दलित साहित्याचा अनुबंध डॉक्टर सु पगारे. ग्रामीण साहित्य स्वरूप आणि दिशा डॉक्टर वासुदेव मुलाटे. ग्रामीण साहित्य चिंतन आणि चर्चा डॉक्टर वासुदेव मुलाटे. ग्रामीण वाङ्मयाचा इतिहास संपादक चंद्रकुमार नलगे. चंद्रकुमार नलगे हे एक अतिशय उत्तम असे ललित लेखक देखील आहेत. ग्रामसंस्कृती डॉक्टर आनंद यादव. आपण पाहिलं ना मित्रमैत्रिणींनी, तो इथे आनंद यादव, नागनाथ कोथापल्ले, वासुदेव मुलाटे, दत्ता भोसले ही नावेही आपल्याला ग्रामीण साहित्याच्या संदर्भात पाहता येतील. आता आपण दलित साहित्याच्या संदर्भात पाहूयात. दलित साहित्य वेदना व विद्रोह डॉक्टर भालचंद्र फडके. निळी पहाट राघव जाधव. दलित साहित्य एक अभ्यास अर्जुन डांगळे. दलित साहित्याच्या निमित्ताने सदा कराडे. दलित साहित्याचे निराळेपण प्रभाकर मांडे. बलुत एक वादळ दया पवार. दलित साहित्य स्वरूप व भूमिका वामन निंबाळकर. साहित्य बांधिलकी आणि विद्रोह डॉक्टर यशवंत मनोहर. साहित्य आणि सामाजिक संदर्भ राघव जाधव. दलित साहित्याची समीक्षा ज्योती लांजेवार. दलित रंगभूमी भालचंद्र फडके. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र शरणकुमार लिंबाळे. आंबेडकरी शाहिरी एक शोध कृष्णा किरवले. दलित साहित्य आणि चळवळ डॉक्टर कृष्णा किरवले. निळी क्षितिजे राघव जाधव. दलित साहित्य चिकित्सा डॉक्टर सदा कराडे. अक्षर भाकिते केशव मिश्राम. दलित साहित्याची संकल्पना जयवंत भटकर. आंबेडकरी जलसे डॉक्टर भगवान ठाकूर. नवे साहित्यशास्त्र डॉक्टर यशवंत मनोहर. दलित समीक्षेचे स्वरूप डॉक्टर शत्रुघ्न जाधव. संत साहित्य आणि दलित संवेदना संपादक रातू भगत. उत्तम बंडू तुपे यांचे साहित्य अस्वाद आणि समीक्षा डॉक्टर सुरेश पैठणकर. अण्णाभाऊ साठे बजरंग कोरडे. आंबेडकरी चळवळीचे अंतरंग अर्जुन डांगळे. दलित कथा उगम आणि विकास डॉक्टर प्रकाश खरात. दलित कथा निर्मिती आणि समीक्षा डॉक्टर छाया निकम. दलित रंगभूमी आणि नाट्य चळवळ डॉक्टर मधुकर मोकाशी. दलितांचे आत्मकथने संकल्पना व स्वरूप डॉक्टर वासुदेव मुलाटे. दलित विद्रोह अर्जुन डांगळे. असे काही आपल्याला दलित साहित्याच्या संदर्भातले संदर्भ ग्रंथ पाहता येतील. तसेच लोकसाहित्याच्या संदर्भात काही ग्रंथ आपण आता पाहूयात. मराठी लोकसंस्कृतीचे उपासक रांची ढेरे. लोकसाहित्य शोध आणि समीक्षा रांची ढेरे. संस्कृतीची क्षितिजे रांची ढेरे. संत साहित्य आणि लोकसाहित्य रांची ढेरे. मराठीतील स्त्रीधन सरोजिनी बाबर. लोकसाहित्याची रूपरेषा दुर्गाबाई भागवत यांचा हा समीक्षा ग्रंथ लोकसाहित्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे. लोकसाहित्याचे प्रवाह प्रभाकर मांडे. लोकसाहित्याचे स्वरूप प्रभाकर मांडे. लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा डॉक्टर तारा भवाळकर. लोककला आणि नागर रंगभूमी प्रभाकर मांडे. भारतीय लोकनाट्य म जोशी. लोकसंस्कृतीचे उपासक डॉक्टर रांची ढेरे. लोकसाहित्य मीमांसा डॉक्टर विश्वनाथ शिंदे. लोकसाहित्य संकल्पना व स्वरूप डॉक्टर शरद व्यवहारे. लोकसाहित्य भाषा आणि संस्कृती सरोजिनी बाबर. लोकसाहित्याची रूपरेषा दुर्गाबाई भागवत. लोकमानस रंग आणि ढंग प्रभाकर मांडे. लोकसंस्कृतीचे प्रतिभादर्शन रांची ढेरे. लोकसाहित्य सिद्धांत आणि रचना प्रकारबंध डॉक्टर गंगाधर मोर्चे. तमाशा कला आणि साहित्य नामदेव भटकर. लोकसाहित्य शब्दप्रयोग डॉक्टर साहेब खंदारे. लोकसाहित्य बंध अनुबंध डॉक्टर ता भोसले. लोकसंस्कृती स्वरूप आणि विशेष डॉक्टर ता भोसले. लोकसंचित हे तारा भवाळकर यांचा ग्रंथ आहे.
लोकसाहित्य संस्कृती डॉक्टर विद्या व्यवहारे, लोकसाहित्य व लोकपरंपरा संपादक डॉक्टर रमेश वरखेडे, धाटीच्या वहिवाटा डॉक्टर मधुकर वाकोडे, गोंधळ परंपरा स्वरूप आणि आविष्कार डॉक्टर रामचंद्र देखणे. तर हे समीक्षक आणि समीक्षा ग्रंथ हे लोकसाहित्यातील आहेत. याच्या व्यतिरिक्तही असू शकतात, पण याच्यातील काही मुख्य मी संदर्भ ग्रंथ इथे त्यांची नोंद करत आहे, कारण वेळेच्या अभावी सगळ्याच संदर्भ ग्रंथाची नोंद घेणे अशक्य आहे. तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला अनेक समीक्षकांची माहिती मिळू शकेल. भाषा विज्ञानामधील काही मुख्य समीक्षा ग्रंथ: भाषा आणि भाषाशास्त्र श्री न गजेंद्र गडकर, ध्वनिविचार नागो कालेलकर, भाषा आणि संस्कृती नागो कालेलकर, मराठी भाषा उद्गम आणि विकास कृ पा कुलकर्णी, यादवकालीन मराठी भाषा श गो तुळपुळे, मराठीचा भाषिक अभ्यास मु श्री कानडे, मराठी भाषेचा आर्थिक संसार अशोक केळकर, वैखरी अशोक केळकर, मराठी भाषेचे मूळ विश्वनाथ खैरे, मराठी भाषेचे व्याकरण कृष्णशास्त्री गोडबोले, भाषाशास्त्र विचार र.बा. मंचरकर, भाषा आणि भाषा विज्ञान रमेश धोंगडे, सामाजिक भाषा विज्ञान प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर जोशी, झाडीबोली भाषा आणि अभ्यास डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर, मराठी भाषा आणि साहित्य विभा देशपांडे आणि स्नेहल तावरे, भाषा साहित्य व शास्त्र काही विचार डॉक्टर बाके लेले, सुलभ भाषा विज्ञान हा डॉक्टर द पुंडे यांचा समीक्षा ग्रंथ आहे. पोवारी बोली S.B. कुलकर्णी, भाषाशास्त्र विचार र.बा. मंचरकर, अभिनव भाषा विज्ञान ग.ना. जोगळेकर. अशा पद्धतीने मराठी भाषेच्या संदर्भातील काही भाषा विज्ञानाच्या संदर्भातील काही समीक्षा ग्रंथ सांगितले. तसेच नाट्याच्या संदर्भात नाट्यशोध मुश्री कानडे, रंगचर्या कृ.प्रा. सावंत, नाटककारांची कला वसंत हरी गोळे, मराठी नाटक आणि रंगभूमी डॉक्टर विभा देशपांडे, साहित्य विचार हा संपादित डॉक्टर दत्तात्रय पुंडे आणि स्नेहल तावरे, मराठी गद्यलेखन शैलीचा उद्गम आणि विकास श्री परचुरे, नाट्यव्यवहार प्राध्यापक वाशी आपटे, मराठी कथा उद्गम आणि विकास इंदुमती शेवडे, कादंबरी आणि मराठी कादंबरी उषा हस्तक, कवितेविषयी वसंत अबाजी डहाके, स्वातंत्र्योत्तर लावणी वाङ्मय विजय आहेर, प्रवास वर्णन एक वाङ्मय प्रकार डॉक्टर वसंत सावंत यांचं अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. प्रवास वर्णनाच्या संदर्भात साहित्य अध्यापन आणि प्रकार र.बा. मंचरकर, मराठी नाट्यरचना वि.द. साठे, कविता संकल्पना निर्मिती आणि समीक्षा डॉक्टर वसंत पाटेनकर. अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण असे हे मराठीतील काही साहित्य प्रकारानुसार संदर्भ ग्रंथ मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्ही नक्की याची नोंद घेताल आणि हे तुम्हाला संदर्भ ग्रंथ आणि त्यांची नावं नक्की उपयोगी पडतील असे मला वाटते. धन्यवाद.